नाही, आपण ते म्हणजे आपण बातम्यांमधूनही बघत असतो, दर काही दिवसांनी कुठल्या तरी एखाद्या नटावरती असतंच काही ना खटलाच दाखल झालेला असतो. आपण जेव्हा एखादा अभिनय करतो, एखादं स्किट करतो, तेव्हा एक आपलं प्रिपरेशन असतं की चला आता आपण उभं राहतोय, आपल्याला आता हे बोलायचं आहे, हे आपला फॉर्मॅट आहे. जेव्हा अशा पद्धतीचं स्किट कधीतरी लिहून येतं तेव्हा असं मनात भीती वाटते का इन जनरल, की अरे आता हे बोलायचं आहे, ह्याचे पडसाद जर चुकीचे उमटले तर, किंवा आपल्याला जे बोलायचं आहे त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला तर? घडले बिघडले नावाची सिरियल होती झी मराठीची, श्रीरंग गोडबोले आणि केदार शिंदे दोघे डिरेक्ट करायचे. त्याच्यात तर आम्ही म्हणजे लिटरली ना, रंगादादा किंवा केदार सकाळी ज्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत त्याच्यावरती स्क्रीन प्ले लिहायचे आणि त्याच्यावरती आम्ही प्रहसन सादर करायचो, जो अर्ध्या तासाचा एपिसोड असायचा आणि त्याच्यावरती थेट भाष्य केलं जायचं. त्याच्यावर सुद्धा पुन्हा तेच एक एपिसोड आम्ही केला होता, त्याच्यावरती झीच्या ऑफिसवरती दगडफेक वगैरे झाली होती. त्याच्यामुळे तेव्हा बोललं जायचं, पण मुळात आपल्याकडे जो लोकनाट्याचा फॉर्म आहे ना, लोकनाट्य, त्याच्यात आपण म्हणजे थेट बोलू शकतो. आणि मला असं वाटतं की आपलं लोकनाट्य आणि लोकपरंपरा ही तीच आहे की समाजातला उचलायचं आणि ते लोकांपुढे मांडायचं. जे दिसतंय तेच लोकांना सांगायचं आहे विनोदी पद्धतीने, हेच आहे. पण आता ते तसं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे साहजिकच करताना आता ती भीती वाटते. म्हणजे तुला म्हणजे गमतीचा भाग असेल, पण यदा कदाचित आत्ता जर केलं तर आता चालणारच नाही ते नाटक. नाही चालू शकत. तेव्हा तरी आम्ही त्याचे प्रयोग केले. त्याला कारणीभूत होते आनंद दिघे साहेब, की त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याच्यामुळे त्याचे प्रयोग होऊ शकले. पण आता ते इम्पॉसिबल आहे, त्याचे प्रयोगच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आत्ता पण आम्ही स्किट किंवा कुठे काय कार्यक्रम करत असताना टाळतोच बोलणं, नकोच ते नंतर, कारण त्याचे खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. म्हणजे काहीतरी वाईट घडण्यापेक्षा ते टाळलेलं न केलेलं बरं ना, पुढे काहीतरी त्याचे रिफ्लेक्शन्स आपल्यावरती येण्यापेक्षा त्याच्यामुळे न केलेलं बरं असं वाटतं. येस. दादा, तू सोशल मीडिया वापरत असशील, इंस्टाग्रामवरती असशील किंवा इतर फेसबुक आणि हे सगळं वापरत असशील. आता एक स्टँडअपचा पण एक फॉर्मॅट सध्या खूप चाललेला आहे. म्हणजे स्किट फॉर्मॅटचा एक काळ होता, आता ते लोक बघतातच, पण स्टँडअपचा एक आता एक पेवालय म्हणून असू शकतो किंवा खूप लोक ते करतायत. त्या स्टँडअपचा तू दर्जा बघत असशील, तुला काय वाटतं ह्या सगळ्या प्रकाराविषयी? नाही, मी आता काही लोकांचे बघितले आहेत सोशल मीडियावरतीच बघतो आपण, ज्या क्लिप्स येतात. काही लोक खरंच खूप छान करतात, पण काही म्हणजे का करतात असं वाटतं ते बघितल्यानंतर. म्हणजे कशासाठी असतं आणि लोक त्याला रिस्पॉन्ड करत असतात. म्हणजे ती चूक त्या सादरकर्त्यांची नाही आहे ना, लोक जातात त्याला रिस्पॉन्स देतात म्हणून ते करत असतील ना. पण काय आता कसं आहे, जसा मागणी तसा पुरवठा, बरोबर ना. तुम्ही जर तुम्हाला ते आवडतंय तर तो त्या पद्धतीचं काम करतोय जो कोणी स्टँडअप असेल. आता सगळेच काय वाईट असं आपण म्हणू शकत नाहीत ना. त्यातले काही लोक त्या पद्धतीची कॉमेडी करतात, ती लोकांना आवडते म्हणून ते करतात. त्याच्यामुळे ते कुणा एकाला दोष देण्यात काहीच पॉईंट नाही असं मला वाटतं. आणि तुम्हाला असं वाटतं की तू जसं म्हणालास की त्याच्यात प्रेक्षकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे, कारण की शेवटी मागणी तसा पुरवठा आहे. आत्ताचे जे रियालिटी शो आहेत ते तुला कसे वाटतात? नाही, मी बघतो, मी सगळे रियालिटी शो बघतो, अगदी बिग बॉस पासून ते सगळे. म्हणजे जे महाराष्ट्राची हास्य जत्रा असू दे, ती सुद्धा म्हणजे बघ ना, आता साधं उदाहरण आहे, ती लोकांना का आवडते त्याचं कारण आहे त्याच्यात जे इश्यूज असतात किंवा त्याच्यात जो विनोद आहे तो अजूनही निखळ आणि बिलो द बेल्ट गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे ते लोकांना खूप आवडतं आणि ते सगळे खूप इनोसंटली ते सादर करतात, त्याच्यामुळे ते लोकांना आवडतं. नाहीतर असे शो आपण याच्या आधीही आलेले होते जे नंतर बाजूला पडले. त्याच्यामुळे लोकांना निखळ विनोद आणि खूप त्यांच्याशी रिलेटेड काही असेल ना तर ते नक्कीच खूप आवडतं. या रियालिटी शोच्या निमित्ताने मला एक प्रश्न सुचला आहे, तो म्हणजे गेले काही दिवस, काही महिने म्हणू शकतो, आम्ही तुला खूप मिस करतोय स्क्रीनवरती, म्हणजे टी व्हीच्या स्क्रीनवरती. खूप रियालिटी शो असे आहेत की जिथे तू आम्हाला दिसू शकला असतास किंवा तुला अपेक्षित आहे की बाबा या शोमध्ये कमला दादा असायला हवा होता. तू का नाही आहे सध्या रियालिटी शोमध्ये? का लांब आहे रियालिटी शोजपासून? लांब असं काही म्हणजे असं काही कारण नाही आहे. खरं तर कुणी विचारत नाही, हा एक भाग आहेच. आणि कसं होतं की जेव्हा विचारणा होते तेव्हा नेमकं दुसरं काहीतरी सुरू असतं, त्याच्यामुळे ते क्लॅश होतं, असं बऱ्याचदा होतं. त्याच्यामुळे करू शकत नाही. पण मला म्हणजे आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण टिपिकल तेच काम करणं थोडंसं टाळलं पाहिजे. तर माझं असं काही म्हणणं नाही. जे काम येईल ते करणं हे महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे की ज्या कामांमुळे तुम्हाला लोक ओळखतात तर ते करायला हरकत काय आहे. कारण आम्हाला जे ओळखतात ते कॉमेडी एक्सप्रेसमुळे. जे स्किटचा फॉर्मॅट पहिल्यांदा ज्ञानेश भालेकरने इंट्रोड्यूस केला मराठी प्रेक्षकांसाठी आणि मग बाकीचे शोज सुरू झाले. तर त्याच्यामुळे त्या कामांमुळे जर ओळखत असतील आणि तेच काम पुन्हा करायचं असेल तर काय हरकत नसेल.